हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर इथे मी आता आम्हाला सगळ्यांना चहा ठेवला आहे। माझा ब्लॉग आहे ते सगळेजण बघतायत। सोनू आला आहे, मामी आला आहे, श्रेयश आहे, पिल्लू आहे ते दूध पिते आणि आम्ही आमचा ब्लॉग एन्जॉय करतो। चहा झाला की आम्ही आता सगळेजण चहा पिऊ। जो गावचा ब्लॉग होता तुम्ही नसेल बघितला तर नक्की बघा, कारण का माझ्या आजीचं गाव तुम्ही नक्की बघा। आणि पिल्लूसाठी आहे ना मम्मीनी पार्टी बोलू शकता तुम्ही, ती आणले, त्याच्यावर ते मणी आहेत त्याच्यासोबत खेळते। आणि सोनू मामानी आहे ते पिल्लूला आणलाय खाऊ, सो त्याचा वेट करतोय आम्ही, तो कधी दाखवते काय काय आणलंय। आणि ऑलमोस्ट सगळ्या कॅडबरी आहेत त्या आमच्याच आहेत, ती तर काय खाणार नाही आणि तिला तर मी काय देणार नाही। सो ती आहे ती या पार्टीनी खेळते। आणि सोनू मामाने बघा केवढा सारा खाऊ आणलाय, हा चिपळूणचा पिल्लूचा मामा, आणि ती आता बघते की काय काय आणले। आता बघूया ती काय काढते आणि तिला काय खायचं आहे ते। सो तिचं सगळं बघणं चालू आहे काय काय आणलं आणि एवढा सारा खाऊ। आणि जेव्हा ती मोठी होईल ना, आणि हाच तो मामा की तिला ड्रेस वगैरे शिवून देतो, जे की ट्रेडिशनल वगैरे ड्रेस असतात ना तो सोनू शिवून आणतो, म्हणजे पिल्लूचा हा मामा शिवून आणतो। आणि आता एवढे सगळे चॉकलेट आणले, जेव्हा मोठी होईल आणि ब्लॉग बघेल ना तेव्हा मग हमखास ती अजून चॉकलेट मागणार आहे त्याच्याकडे। आणि मोस्टली करून वॅफल्स होते त्याच्यात, आणि काही डेअरी मिल्क्स आणि किटकॅट होते आणि बिस्किट्स होते। त्यातले कॅडबरी तिने एक तिच्या हातात आहे, ती तिला हवी होती, सो ती तिने ना थोडीशी खाल्ली, बाकी सगळी मीच खाल्ली, तिला काही एवढं दिलं नाही। आणि फर्स्ट नाही, खेडला आल्यापासून तिने सेकंड टाईम का थर्ड टाईम ही कॅडबरी खाल्ली आहे, तरी पण तिला थोडी थोडी दिली, जास्त नाही दिले। सो आणि तिची एक्साइटमेंट लेवल बघताय, तो फोडतोय, तर कशी त्याच्याकडे बघते की तो फोडतोय, आणि लिटरली ना ती एवढी तिला टेम्पटिंग होत होती ना, तर तिच्या तोंडातून अक्षरशः पाणी पण गळत होतं, कारण की कॅडबरी तिने कधीच खाल्ली नव्हती। थोडी थोडी दिलेली पण जास्त तिला कधीच नाही दिली। आता तिच्या हातात अख्खी तुम्हाला दिसते, पण त्यातली मी थोडी खाऊन घेतली, म्हणजे भरपूर सारी खाऊन घेतली बाईट घेऊन घेऊन। तिला नाही कॅडबरी वगैरे देत मी, आता आणलं आहे तर थोडंसं टेस्टिंगला देते, पण जास्त नाही तिला देत। आणि आता यापुढे आता खूप ओव्हर झाले तिला कॅडबरी इकडे आल्यापासून, सो आता ठरवलं आता नाही, उद्यापासून तिला कॅडबरी जरा पण नाही देणार, कारण का लहान मुलं असलं ना की कोण येतं तेव्हा कॅडबरीज घेऊन येतात, सो आपल्याला पण ते बरं वाटत नाही, थोडी दिली पाहिजे, कारण का ते पण लोक प्रेमाने आणतात, त्याच्यामुळे तिला थोडीशी टेस्टिंगला दिली। नाहीतर मग तिला वॅफल्स वगैरे सोनूने आणले, ते तर मी तिला देते, वॅफल्स बिस्किट वगैरे। सो आता सगळं झालं, आवरून झालं, तिचं खाऊन झालं, आमचं चहा वगैरे पिऊन झाला, आणि आता आहे ते सगळं आवरून घेते। हॉलमध्ये पिल्लूचा सगळा पसारा असतो, आता तो सगळं आवरून घेते। आणि आज मम्मीचा आणि गुड्डीचा उपास आहे, त्याच्यामुळे मम्मी आणि गुड्डी लवकर जेवणाला लागले, कारण का त्यांना जायचं होतं मठामध्ये, स्वामींच्या मठामध्ये। मम्मी दर गुरुवारी जाते, सो तिकडे जाणार होती। आणि पिल्लूचं चालू आहे, पिल्लूला मी सॉंग्स का डॉग शो लावून दिलेलं आहे, ते ती बघत होती, आणि मी साईड बाय साईड आमची सगळी कामं आहेत ती आवरत होती, कारण का हॉलमध्ये पिल्लू खेळते ॲज युजल, इथे पण हॉलमध्येच खेळते, सो खूप सारा पसारा करून ठेवते खेळण्यांचा। सो त्याच्यामुळे सगळं आहे ती क्लिनिंग पटपट आवरून घेत होती, कारण का दोघीजणी जेवण करत होत्या, त्याच्यामुळे मग मी म्हटलं पहिला हॉल आवरून घेते, कारण का पिल्लू आहे ना सारखी, मग मी काम करत असले की किचनमध्ये येत राहते, आणि मग पाणी वगैरे पडलेलं असतं, पडण्याचे चान्सेस आहेत, त्याच्यामुळे मग मी जास्त काही करत नाही, बस पिल्लूकडे लक्ष देते आणि छोटी छोटी कामं करते। आणि ते सोनू मामा आणि श्रेयश मामा आता तिला हँडल करायला आजच्या दिवसभरात ते आहेत दोघं, सो एवढं काही टेन्शन नाही, तिचं खेळणं चालू आहे एकटीचं। सगळं आवरून झालं, बसलं, गुड्डीने आणि मम्मीने ऑलमोस्ट जेवण केलं, फक्त डाळ आणि भात करायचा होता। इथे पिल्लू आहे ती बसलेली होते, आणि मम्मी आहे ती माळा जप करते, कारण का आज तुम्हाला बोलली गुरुवार आणि मम्मी मठात जाते, सो पूजा वगैरे झाली, गुड्डी रेडी झाली, आणि त्या दोघी जाणार आहेत। मी तर नाही जाणार आहे, कारण का मला पिरियड्स आले आहेत, त्याच्यामुळे मला काही जाता येणार नाही। सो पिल्लू आणि आम्ही इथे घरी बसू, पिल्लू, मी, सोनू आणि श्रेयश, मम्मी आणि गुड्डी जाऊन येतील, हार्डली एक दीड तास लागून जाईल त्यांना यायला। सो ते येईपर्यंत पिल्लूचं पण कुकर लावायचं आहे, डाळ आणि भात करायचं आहे, त्याच्यामुळे मग मी घरीच थांबली। आणि पिल्लूला मम्मी वगैरे घेऊन गेले असते, पण तिथे आहे ना मग तिने किरकिर केली असती, त्याच्यामुळे मग ते नाही घेऊन गेले, तिला घरीच ठेवली। सो आम्ही आता श्रेयश, मी आणि पिल्लू, आम्ही चौघंच घरी आहोत, बस।
नंतर मम्मी आणि गुड्डी मठातून आले. त्याच्यानंतर मम्मीने मला भात आणि डाळ करायला सांगितलं, पण माझ्या भात लक्षात नाही राहिलं, ऐकायला नाही आलं, त्याच्यामुळे भात नाही घातला, फक्त डाळ घातली. आणि आल्यानंतर मम्मीने भात लावला आणि तांदळाची भाकऱ्या केलेल्या. आणि आज जेवायला आमच्याकडे होतं, काय होतं ते तुम्हाला पुढे सांगेल. आणि श्रेयश आणि गुड्डी सगळं जेवणाच्या प्लेट्स वगैरे आणत होत्या. ते आणल्यानंतर पिल्लूला मी नंतरच भरवणार होती, कारण का तिला आधी भरवलं तर तिने खाल्लं नाही. मी म्हटलं मग नंतरच भरवेल. सो जेवण वगैरे झालं आणि आज जेवणाला केलेलं मम्मीने डाळ, भात आणि हे दुधीचा कोफ्ता केलेला, भाकरी आणि शेवयाची खीर होती. आम्ही सगळेजण जेवायला बसले. गुड्डी आणि मम्मीचा उपास होता त्याच्यामुळे, आणि नैवेद्य पण दाखवायचं होतं. सो खीर केलेली. नैवेद्य काही दाखवलं नाही, पण केली खीर, काहीतरी गोड असावं म्हणून, कारण का आणि पिल्लूला पण थोडी थोडी भाकरी भरवत होती. नंतर आम्ही खाली का गेलो, कारण का पिल्लूची जी शेव ती नॉर्मली खाते ना, ती संपलेली. सो ते शोधायला गेलेलो. आणि तिचा ना एका पायातलं शूज आहे ना, सारखा निघत होता. तो प्रॉपर आज का बसत नव्हता काय माहिती, कारण का ती फास्ट पण चालवत होती ना, मे बी त्याच्यामुळे पण तो निघत असेल. सो आता शेव वगैरे घेऊ आणि नंतर परत आम्ही घरी जाऊ. त्याच्यानंतर मामा आलेला घरी. मामा म्हणजे माझा मामा आणि पिल्लूचे आजोबा. सो आलेला आणि तो पिल्लूसोबत खेळत होता. ऑलमोस्ट मामा 11-11:30च्या दरम्यान आलेला. त्याच्यानंतर मग पिल्लू खेळली वगैरे आणि नंतर मग तिचा आंघोळीचा टाईम झालेला. पिल्लूला मी रात्री आंघोळ घालते, तुम्हाला तर माहितीच असेल. सो तिला आंघोळ घालायची होती, कारण का दिवसा कसं होतं तिला मी डायपर यूजच नाही करत. सो शूमध्ये बसते, शूमध्ये खेळते, सगळं शूचा वास किंवा घाम येतो खूप सारा, त्याच्यामुळे मग मी तिला रात्री आंघोळ आहे ती कंपल्सरी घालते. आणि तिची मस्ती चालू आहे तिच्या आजोबांसोबत. आंघोळ करायला जातं ना, मग डार्क असेल तर बरं वाटतं. तिला फोटो पाठवा. मी घेणार तुला कुठला ह्याला मी सांगितलं तिला. कशामध्ये कॉटन की क्रेप फेंट असेल ना, आंघोळ करून गेलं तर तिने मला बघितलं ना वारणा म्हणून आले. पाण्याचं बंद आणि इथे पिल्लूला आंघोळ वगैरे घातली, तिचं दूध वगैरे पिऊन झालं आणि अंथरुणं वगैरे घातली. तुम्हाला तर बोलली आम्ही सगळेजण हॉलमध्ये झोपतो. सो ती प्रिपरेशन सगळे झाले. आता झोपायची तयारी. पिल्लू कधी झोपेल काय माहिती आता, कारण कधी आता मस्तीच्या मूडमध्ये आम्ही सगळेजण हॉलमध्येच झोपतो मोस्टली करून. आणि पिल्लूला आहे ना मी तिची जे होममेड सॅलेक्स असतं ना ते संपलेलं. सो आता मला मम्मीकडे मी ते केलं आहे. ऑलमोस्ट तेच फक्त सुकायला ठेवलेलं आणि पाऊस असल्यामुळे ना ते पटकन सुकत नाही. सो मम्मी आहे ना ते सुकवते थोडं करून फॅन खाली. आता बघूया ते कधीपर्यंत सुकते. ऑलमोस्ट रात्रीपर्यंत सुकून जाईल ते. आणि उद्या आहे ते मी त्याचं होममेड सॅलेक्स आहे ते करेल. आणि पिल्लू काय आमची झोपली नाही. पिल्लूची माऊ आणि पिल्लूची इतकी मस्ती चालू होती ना, ऑलमोस्ट तुम्हाला सांगते मस्ती तिची 1:30पर्यंत चालू होती. आणि त्याच्यानंतर मग ती झोपली. जी संध्याकाळी ती 4:30ला उठली ना, ती डायरेक्ट 1:30 वाजता झोपली. एवढ्या वेळ नुसती खेळतच होती. आणि तुम्ही तिची मस्ती पुढे कंटिन्यू बघा. खूप मस्ती करत होती तिच्या माऊसोबत. आणि मी माझं रिलॅक्सेशन चालू होतं. मी सिरियल्स वगैरे आणि नाही तर ब्लॉग्स वगैरे अशी बघत होती. सो व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आली पिल्लू आली.
शश 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 शश. गोळा केला आज दुख आहे. पिल्लू खूप करा खूप का घ्या सगळ्या घ्या. मी माहितीये बुद्धीची लक्षणं दिसत आहेत. कपडे खरेदी करणं. इकडे पिल्लू. मगाशी वर करून चालत होते. झोप आले. उठली उठली पिल्लू. कुठं चालली आहेस? बाई बाई तो बघ कोण आला. लवकर लवकर. आला आला. कुठं कुठं चढ.